शेतकऱ्यांसाठी एक फळबाग लागवड योजना आपण सुरू केलेली आहे. तर त्या शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर किंवा मध्ये फळबाग लागवड करायची असेल तर आपल्या कृषी विभागाअंतर्गत त्यांना आपण रोपं पण देतो आणि शेतकरी जे जमीन वगैरे तयार करतात, खड्डे वगैरे जे करतात ते पूर्ण 100% अनुदान आहे. तर ज्यांना करायची असेल लागवड तर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात 2 ते 3 दिवसात डॉक्युमेंट ग्रुपला माहिती टाकलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून द्यायचं. मी आल्यानंतर ते कनेक्ट करून घेईल. आणि दुसरा विषय असा, आता प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी म्हणजे जसं आपल्याला प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लागतो तसं आता शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी फार्मर आय डी नंबर लागणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅम्प केलेलं नसेल तर त्यांनी ॲग्री स्टॅम्प करून घ्या आणि ज्यांनी फार्मर आय डी काढलेलं असेल त्यांनी महाविस्तारला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. मी पुढच्या आठवड्यात कॅम्प पण लावणार आहे त्या संदर्भात. तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन नाही केलं शेतकऱ्यांनी तर पीएम किसानचा हप्ता त्यांचा बंद होणार आहे. म्हणून ते प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी आहे. डॉक्युमेंट काय त्याला फक्त आधार कार्ड आणि मोबाईल लागतो. मागे लावलं आपण कॅम्पमुळेच, पण पाहिजे तेवढे शेतकरी नाही आले तर पुढच्या आठवड्यात परत 2 दिवस लागतील. करून घेते. आणि दुसरं असं, आता प्रत्येक गावात आपल्याला धरती माता बचाव निगराणी समिती स्थापन करायची आहे. रासायनिक खताचा गैरवापर तसेच त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्याचं जादा दराने विक्री होत असते खताची, त्यासाठी आपल्याला प्रत्येक गावात निगराणी समिती स्थापन करायची. त्यामध्ये सरपंच राहतील, अध्यक्ष, ग्रामसेवक सदस्य राहतील, प्रगतशील शेतकरी, एक महिला सदस्य आणि एक गटाचे सदस्य, एक ग्रामपंचायत महिला सदस्य, याप्रमाणे 7 लोकांची ही टीम राहणार आहे. तर आपल्याला ती आजच्या ग्रामसभेमध्ये ती स्थापन करायची. बघा, आता आपल्याला प्रगतशील शेतकरी घ्यायचं एक नाव. ठीक आहे, बोलूया आपण अंकुश भोईचा त्याचं नाव घ्या. ते पक्षीबाजू नाव घे, पूर्ण शेतकरी प्रगतशील शेतकरी एक कृषी सचिव ग्राम किंवा पक्षीबाजू नाव ग्रामपंचायत घे. तुला तर माहिती आहे महिला काय सांगा. पक्षी नाव कोणी किती नाव पाहिजे? एक पाहिजे का असं? एक ना एक मध्ये जुने कोण जुना माणूस असेल त्याला हा तुमचं बस झालं. निगराणी समिती म्हणून म्हणजे आपला रासायनिक खताचा जास्त वापर होतो किंवा मग त्याचा म्हणजे जादा दराने विक्री वगैरे, ते निगराणी समिती म्हणून ते राहणार. किंवा इथे जास्त वापर होतोय किंवा इथे जादा दराने, फक्त ते समितीला जी मेंबर आहे ना त्यांना फक्त ती निगराणी समिती म्हणून आपल्याला प्रत्येक गावात स्थापन करायचं. आणि जर आम्हाला कंप्लेंट करायची असेल तर आम्ही त्यांनाच करू शकतो ना? त्यांना सांगा, मग ते कारवाई करतील. ते आम्हाला इन्फॉर्म करतील ना. हो. मी तर म्हणतो की जो आहे तो आपल्या ग्रामपंचायतीने मागवा. आता तिथे गेल्यानंतर आम्हाला आधार आज नाही मिळत, उद्या नाही मिळत असंही आधार कार्ड आपल्या जी साठा लागतो तो साठा आपल्या त्यासाठी मी ते पण सांगते ना, कस्टमर घेऊन जाते. ठीक आहे. आता आपण प्रत्येक गावात जो गट स्थापन करतो आहे पाणी फाउंडेशन अंतर्गत, त्यामध्ये आता धनसरला नाही झालेले अजून, तर धनसरला पण करायचे आहे. तर आपण गटाने जर केलं ना तर सगळं शक्य आहे. एक शेतकऱ्यांसाठी नाही शक्य. तुमचा गट असला 15-20 शेतकऱ्यांचा तर तुम्हाला पाहिजे ती योजना तुमच्या म्हणजे शेताच्या बांधावर उपलब्ध करून देते. पण एकदा शेतकरी असला ना तर आम्हाला बी शक्य नाही होत. तर म्हणून 1-2 तरी गट इथं स्थापन करा धनसरला. वाटल्यास मी पुढच्या आठवड्यात येत आहे तेव्हा ती पण माहिती देते, करूनच घेते. तुम्ही या. नंबर पण सांग ना. वर्षो तू नंबर सांग, मोबाईल नंबर सांग ना. 78-22 मोबाईल नंबर घ्या ना त्याचा. 78-22 साधारण गट बनवायला किती शेतकरी लागतील मॅडम? तुमच्यावर आहे 15 शेतकरी, 20 शेतकरी, 25. आणि रजिस्ट्रेशन पण ऑनलाईन करून देते. काल केले मी खारेकुराला. उलट करा, चांगली गोष्ट आहे. पण मला धनसरला काही तसा रिस्पॉन्स मिळत नाही तर गावांसारखा. नाही, बघितलंय. वाडा विक्रमगड साईडला आहेत, त्यांना शासनाने टेम्पो पण दिलेले आहेत. नंबर घ्या ना. मागच्या 2-3 महिन्यात नंबर घ्या ना. इथे झेंडूची पण लागवड मोठ्या प्रमाणात होती. मी झेंडू
आमच्याकडे नदी आहे. मॅडम त्याचा नंबर घ्या ना अगोदर. नंबर घ्या ना. खरीप जुनी हंगाम चालू असतात. 77 काय नंबर घ्या 92 95 77 77. दोन्ही हंगाम पिकं घेतली जातात. जे इच्छुक असतील ते नक्की करा. आणि मॅडम खत असं बनवून पण देतात ना नैसर्गिक खत हा, मग ते पण आपण प्रत्येक गावात ते ह्यावर्षी राबवणार आहोत. मी नैसर्गिक शेती मिशन. वाडा विक्रमगड साईडला गेलेलो मी चेक आपण केलं जे गट स्थापन करू ना, हा. त्यांना तिथे ट्रेनिंग देणार, जीवामृत, बीजामृत. हा, जीवामृत. आणि त्यासाठी जे अवेलेबल ड्रग वगैरे जे लागतं ना, ते पण आपल्या मार्फत आपण देतो शेतकऱ्यांना. फक्त एकच आहे महत्वाचं की हे तर फार कधीच दिलं पाहिजे होतं मॅडम तुम्ही दुसरीकडे चालू पण झाले कधीच हे. नाही, सगळे गावं नव्हते. ह्या वर्षी सगळे गावं घेतली. असं. मागच्या वर्षी फक्त 15 गावं, या वर्षी पूर्ण तालुका घेतलेला. बरोबर गट तयार करा, गट झालं तर आपलं सगळे कामं होतात. मॅडम हे ग्रामसभेचं हे अर्ज दिलेलं आहे. ते उरलेली जी कामे आहेत 2023 ला जी कामे घेतली होती माझ्या शेतापासून ती आखणी केलेली आहे आणि 2023 पासून काहीच पुढे केलेलं नाही. म्हणजे आजपर्यंत अर्ज दिलेला आहे. लक्ष जरा बघा. रस्ता रस्ता बोलला. हा. मोरे टाकण्यासाठी मोरी वगैरे मोरे टाकण्यासाठी ते विषय घेते ना आता हे कृषीचं झालं ठीक आहे. दुसरा विषय सेवा हक्क दिन साजरा करण्याबाबत